नमस्कार मित्रांनो, मी आहे पाणीशोधक प्रकाश जोगेकर। आज मी आलेलो एक वारडा नावाचं गाव आहे, जिल्हा वाशिम, तालुका मानोरा। या ठिकाणी आपण एक दीड महिन्याच्या आधी एक पॉईंट दिलेला होता विहिरीचा। त्या विहिरीचं काम कंप्लीट झालेलं आहे। ज्या पद्धतीने आपण पाणी सांगितलं होतं त्यानुसार पाणी लागलेलं आहे। आणि आज मी या ठिकाणी पॉईंट असल्यामुळे या भागात आलो, तर थोडाफार विहिरीचा जो रिझल्ट आहे तो मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनत आहे। मटेरियल वगैरे इकडे दाखव। पाणी किती फुटापासून लागलं होतं पाणी? हे पाणी 20 फुटापासून, 20-22 फुटापासून आपण सांगितलेलं होतं। मला असं वाटते की आणखी खोलीकरण याला करावं लागेल। पाणी लागलेलं आहे सध्या। मटेरियल काही एवढं हार्ड नाही आहे, कच्चंच मटेरियल आहे। आणि जर थोडीशी 10-5 फूट आणखी जर खोली नेली, सध्या आता किती 45 फूट आहे ना? हो 45 फूट आहे, तर 10 फूट आणखी नेऊ शकतो, कारण की फार मोठं हार्ड असं लागलेलं नाही आहे। तर पाणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। तर आता शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे त्यानुसार यावेळेस जर ॲडजस्टमेंट नाही झालं, 1-2 वर्षांना 2-3 वर्षांना करू शकतो। तर मित्रांनो, हाच रिझल्ट तुम्हाला दाखवायचा होता। आणि एक रिझल्ट दुसरा पण आहे याच गावामध्ये, त्याचा पण व्हिडिओ आपण तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। हे खाना सभोवताच आहे, गोटे गाटे बाजू। बोला तुम्ही काय बोलायचं? ही विहीर मला शासकीय योजनेतून मंजूर झालेली होती। त्यानंतर पाण्याचा शोध घेण्यासाठी मी पाणी शोधक यांची चौकशी करत बसलो। आणि असेच माझ्या मोबाईलवर एक पाणी शोधकाचा 2-3 फोटो मला दिसले, आणि त्यांचे ते फोटो बघून त्यांनी बऱ्याच ठिकाणी असे फोटो पाहिले मी माझ्या मोबाईलवर। तर कमीत कमी त्यांचे नाही म्हणतात तरी गेल्या वर्षापासून तर आतापर्यंत 20-25 त्यांचे फोटो मी पाहिलेले आहेत। आणि ज्या ठिकाणी ते पॉईंट त्यांनी दिलेले आहेत त्या ठिकाणी सर्व त्या कास्तकारांना पाणी लागलं। मग मी विचार केला, बाबा आपण या पाणी शोधक याच माणसाला आपण का सांगू नये। मग मी त्याचा फोन नंबर त्यांचा घेतला आणि मी त्यांना फोन नंबर केला आणि त्यांच्यासोबत मी संपर्क साधला। आणि ते राहतात नागपूर जिल्ह्यामध्ये, मी राहतो वाशिम जिल्ह्यामध्ये। त्यांच्यासोबत फोनवर संपर्क साधला असता त्यांनी माझा फोन उचलला व मी त्यांना माझी अशी हकीकत सांगितली, बाबा मला विहीर खोदायची आहे, तुम्ही माझ्या इकडे येऊ शकाल का? तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, मी येऊ शकतो तुमच्याकडे, पण माझा येण्या जाण्याचा खर्च आणि तुमच्या शेतामध्ये पाणी पाहण्याचा खर्च एकूण तुम्हाला 6,000 ते 7,000 रुपये द्यावा लागेल। जर माझा पॉईंट खाली गेला तर तुम्ही मला 5 पैसेही द्यायचे नाही, असं त्यांच्यासोबत माझा करार झाला। त्यानुसार ते माझ्याकडे आले आणि माझ्या पूर्ण शेतामध्ये त्यांनी संशोधन केलं। आणि संशोधन केल्यानंतर त्यांनी मला इथे एक पॉईंट दिला। हे जे पॉईंट आहे हा फार, माझी जमीन आहे ही माथ्यावर आहे। दक्षिण दिशेला कमीत कमी 150 फूट तिकडं खोलदरी आहे, आणि पश्चिम दिशेला सुद्धा 150-200 फूट खोलदरी आहे। आणि माझं शेत हे कसं आहे, माथ्यावर आहे। मला सुद्धा याची शाश्वती वाटे नाही की बाबा मला इथं पाणी लागल। माझ्या गावातील लोकसुद्धा म्हणत, अरे बाबा कुठे तिथे तुला पाणी लागणार आहे, आणि दिसतं आपल्या परिसरामध्ये पाणी नाही। पण त्यांनी मला शाश्वतीपूर्वक सांगितलं की तुम्ही बिनधास्त विहीर खोदा
आणि तुम्हाला तिथे पाणी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते माझ्या इकडे आले. त्यांनी माझ्या शेतीचं पूर्ण संशोधन केलं आणि मला इथे त्यांनी माझ्या 16 एकराच्या मध्यभागीमध्ये मला त्यांनी पॉईंट दिला. त्यानंतर मी इथे काम चालू केलं आणि मला 40 फुटापासून पाणी लागलं आणि आता सध्या माझ्या या